नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मागील काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस चालू आहे, अतिवृष्टी झालेली आहे आणि त्यामुळे शेती पिकाचं नुकसानही झालेलं आहे. शेती पिकाचं जे नुकसान झालेलं आहे, त्यासाठी महाराष्ट्र सरकारने 2,215 कोटी निधीची तरतूद केलेली आहे. त्याचा निधी जो आहे तो मंजूर केलेला आहे. त्याचा जी-आर निर्गमित केलेला आहे. आता हा निधी लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येईल. परंतु शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्याअगोदर जर तुम्ही हे काम केलेलं नसेल, तर ही नुकसान भरपाईची रक्कम तुम्हाला मिळण्यासाठी अडचण येऊ शकते. तर ते कोणते काम करायचे आहे याबद्दलचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल नोटिफिकेशनला ऑल ओव्हर सेट करायला विसरू नका. तर महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांच्यामार्फत दिनांक 29 एप्रिल 2025 रोजी एक जी-आर निर्गमित करण्यात आलेला होता. जी-आर काय होता? शेती पीक नुकसानीसाठी पंचनामे करण्याच्या प्रक्रियेचे कृषी विभागाच्या ॲग्रिस्टॅक योजनेशी एकत्रीकरण करण्याबाबत. यामध्ये कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ जलद व परिणामकारकपणे शेतकऱ्यांना मिळण्यासाठी ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत शेतकरी ओळखपत्र क्रमांक, ज्याला फार्मर आयडी म्हणतात, बंधनकारक करण्यात आलेला आहे. दिनांक 15 जुलै 2025 पासून मदत व पुनर्वसन विभागांतर्गत नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतीपीक किंवा शेती जमिनीच्या नुकसान मदतीसाठी कृषी विभागाच्या ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत मिळालेले शेतकरी ओळखपत्र क्रमांक फार्मर आयडी बंधनकारक करण्यात येत आहे. शेतीपीक नुकसान मदतीसाठी प्रचलित पद्धतीने पंचनामे करताना त्यामध्ये एक राखाना फील्ड शेतकरी ओळखपत्र क्रमांक फार्मर आयडीसाठी ठेवण्यात यावा. शेतीपीक नुकसान मदत वाटपाच्या डीबीटी प्रणालीमध्येही एक राखाना शेतकरी ओळखपत्र क्रमांक फार्मर आयडीसाठी तयार करून त्यामध्ये शेतकरी ओळखपत्र क्रमांक फार्मर आयडी भरण्यात यावा. टप्प्याटप्प्याने ई पंचनामा राज्यात सुरू करताना पंचनाम्याचे शेतकरी ओळखपत्र क्रमांक आयडी असणे बंधनकारक आहे. म्हणजे तुम्हाला हा जो निधी मिळणार आहे, नुकसान भरपाई मिळणार आहे, त्याच्यासाठी तुमच्याकडे शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजे फार्मर आयडी असणे आवश्यक आहे. आता ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढलेले नाहीत, त्यांनी लवकरात लवकर हे फार्मर आयडी कार्ड काढून घ्या, जेणेकरून ही नुकसान भरपाई तुम्हाला मिळून जाईल. तर असा हा महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.